सीमारेषा पार षटकार असले स्ट्रोक जेव्हा बॅटरकडून येतात त्यावेळेस आपल्याला बॅटरीची क्वालिटी कळते. नाहीतर आता क्रिकेट असं झाले की प्रत्येक बॉल ऑन साईडलाच खेळताना बॅटर दिसतात, पण बॉलच्या मेरिटवर शेजात मात्र खेळताना दिसले. उजव्या बाहेर होता, ओव्हर कव्हर लाफ्टेड हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल शरीफचा, यावेळेस त्या दिशेला रिप्ले टेलिकास्ट जसं जणू काय, पण यावेळेस जास्त लांबी गेली नाही बॉलला, पण वन बाउन्स सीमा पार चौकार पंचांचा. धावा येतील, 2 धावा शेजादला मिळतील. जबरदस्त शेजाद कॅप्टन, सुरुवात भन्नाट. पहिल्या बॉलला षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 बॉल फ्री हिटला. टोटल धावा झालेत 14. शरीफ आक्रमण शरीफवर झाले. दोनच चेंडू आतापर्यंत हाताळले त्यांनी, डब्बल 14 धावा आल्यात. मागणी ठरली, क्षेत्ररक्षणात बदल करतायत. लॉंग ऑफला आता क्षेत्ररक्षक घेतलाय. नवीद शरीफ आपल्याला पाहायला मिळतील, नवीद अशरफी पाहायला मिळतील आता मिड ऑनला सर्कलच्या आत. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड सरळ खेळायचा होता, बॅटची कडा घेतली क्षेत्ररक्षक. 1 2 3 पण एका क्षेत्ररक्षकाने टिपला झेल. शेजाद सुरुवात गणागाती, पण 3च चेंडूचा खेळ राहिला. षटकार चौकार, त्यानंतर 2 आणि आता बाद. तीन चेंडू 14 धावा, इकडे बाद. शेजाद 4 बॉल 12. हे बॅटर मोहसिनची सुरुवात जबरदस्त केली होती शेजादने. यावेळी जो लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नवीद अशरफी जो सर्कलच्या हात आला ना, तिथे खेळण्याचा प्रयत्न केला, कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवला होता जिथे 2 स्ट्रोक आले होते त्यांचे. पण यावेळेस पुढे येऊन सरळ खेळायचं होतं त्यांना लॉंग ऑनच्या दिशेने, पण बॅट फिरली, बॉल बाहेरच्या कडेला लागला, बॅटच्या बॅकवर्ड पॉईंटला गेला. कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला. गोलंदाजी तिथपर्यंत पोहोचले होते, मला वाटतं कॉलिंग झाला नव्हता, मला वाटलं झेल सुटेल, पण त्या क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी लागेल, चांगला झेल त्याने टिपला. 3 क्षेत्ररक्षक आले होते एकत्र. मोहसिनीची एक हार्ड हिटर बॅटर शरीफ.
हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. पहिल्याच बॉलला मोहसिनचा विकेट जातो इथे. बॅक टू बॅक दुसरा विकेट शरीफने मिळवून दिला बानकोटला. सुरुवात खराब होती पण आता मात्र कमबॅक करताना शरीफ दिसतोय. नो बॉल, वाईट बॉल टाकले त्यांनी जरूर, पण शेहजादला तर पहिले बाद केलं. आता एक हार्ड हिटर बॅटर मोहसिन इब्जीला शून्याच्या वर बाद केलाय. मोहसिन शून्याचा चष्मा लावून परत येत आहेत माघारी. मोठा धक्का आराडीसाठी. ने बॅटर मैदानात दाखल होत आहेत. अमीर, न्यू बॅटर अमीर. शरीफ कमबॅक करतायत. 2 बॉलमध्ये 14 दिले होते. पुढच्या 2 बॉलला 2 विकेट पण आणलेत बानकोट साडी. कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. शरीफवर भरोसा दाखवला. सुरुवात खराब होती, वाईट, त्यानंतर षटकार शेजारचा, लगेच चौकार. नो बॉलवर पुन्हा 2 धावा आल्या पॉईंटच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात. नाहीतर तोही चौकार असता कुठल्याही मैदानात, पण इथं मैदानाचं क्षेत्र थोडंसं वेगळं आहे. आउटफील्ड तिकडे खराब असल्यामुळे घोषांकित क्षेत्र आहे. 2 धावा तिथे आल्या आणि त्यानंतर शेहजादला बाद केलं. लगेच मोहसिनला बाद केलं. ने बॅटर आता आमिर. नासर बालदार नॉनस्ट्राईक एंडला ते सगळं पाहतायत. चांगला बॉल, हॅट्रिक बॉल होता, अपील केले विकेट कीपर. फटका चांगला आहे अमीरचा. मिड विकेटच्या वरून पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे का. चांगला स्ट्रोक होता, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. नासर बालदार पहा रनिंग बिटवीन द विकेट आणि मध्ये आल्यानंतर ओरडलेत अमीरवर, भाग भाग. 2 धावा कंप्लीट. पहिलं षटक संपतंय. 16 धावा. पहिल्या 2 बॉलला 14 आल्या होत्या. वाटलं होतं ही धावसंख्या 30 वर जाईल पहिल्या षटकात. शेहजाद बाद झाले आणि मग या रेलगाडीला ब्रेक लावला. बुलेट ट्रेनला धावांच्या लोकल ट्रेनमध्ये आणलं खऱ्या अर्थाने शरीफने. अक्षय दादा, डीजे अक्षय. चला फास्ट घ्या विनंती असेल. बानकोट वेळेची बंधन आहेत आजच्या दिवसात, लक्षात ठेवा. 20 मिनिटातच आपल्याला 4 षटकं टाकायचे आहेत. 16व्या मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरू पाहिला. नवीद अशरफी गोलंदाजीसाठी. पहिलं षटक शरीफने हाताळलं, थोडंसं महागडं होतं पण 2 विकेट महत्वाचे आणले त्यांनी. उजव्या यष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल. दोन धावा घोषांकित. 19 धावा.
नवीद. पुढचा बॉल नासर बालदार फेकून दिलाय पण गोशांकित क्षेत्रामध्ये फक्त 2 धावा मिळतील. धावसंख्या 21. सध्या चांगल्या फॉर्मात आहेत नासर. जबरदस्त स्ट्रोक. 21 धावा 2 गड्याच्या बदल्यात. बॉल लाईनमॅन आहेत काय संदीप सर? येस आहेत. बॉल येईल. आलाय बॉल. खेळाडूंनी जाऊ नका. नासर बालदार यावेळेस 2 नाही, यावेळेस पूर्ण 6, अर्धा डझन षटकार. नाव आहे नासर बालदार. एक बॉल देऊन ठेवा रोल बॉल सरांकडे. सर फिल्डर जाऊ नका. फिल्डर ग्राउंड मध्ये थांबा. येस सर. दोन लगातार आले. आणखीन तर 500 रुपये जुनेद वस्ता यांच्याकडून नासर बालदार साठी. थोडा नवीन द्या बॉल. एकदम जुना नका देऊ. सत्तावीस धावा. नवीद अशरफी याच्यावरही आक्रमण केले नासर बालदारने. हा यावेळेस स्लोअर वन होता. बोट फिरवली होती नवीदनी बॉलवर. गती परिवर्तन केलं होतं. चलाक गोलंदाजी ही खासियत आहे नवीद अशरफीची. बानकोट म्हटल्यानंतर नवीद बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये आपण ॲज अ कॅप्टन, त्यानंतर आपण पाहतो खूप सारी मागणी या खेळाडूला. अष्टपैलू खेळाडू आहे. गत हंगामात गेल्या हंगामात त्यांनी शेवटची स्पर्धा श्रीवर्धनची गाजवली होती. हा यावेळेस बॅक टू बॅक डॉट बॉल. यावेळेस आत आणला बॉल टप्पा पडल्यानंतर. जबरदस्त गोलंदाजी. 27 धावा. आणखीन एक डॉट. ओळखले नासरला नवीदनी. सुरेख गोलंदाजी. षटकारानंतर 3 डॉट बॉल टाकले नवीदनी. 2 षटकारानंतर 27 धावा. चांगली गोलंदाजी. रियान. रियान आपल्याला पाहायला मिळतील. ते षटक घेऊन पानकोट कडून आणि पण थंड.
फटका वित आहे आमिर. चांगला झेल टिपलाय रियानी. राहीद निबॅटर राहीद. हराठी साडी. अमीर बाद झाले. नासर बालदार. एक षटकार आला होता. 3 बॉलमध्येच 10 आले होते. पण त्यानंतर 3 बॉल नवीदनी डॉट टाकलेत. थ्री टू गो. 29 धावा. 2.3. चला मसळा पाबरा टॉससाठी यायचं आहे. पुढचा मॅच असेल इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉससाठी यायचं आहे. मसळा पाबरा 4 षटकांची मॅचेस. आज अंतिम दिवस बापण ची स्पर्धा. त्याची काढा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला झेल. नासर बालदार माघारी परततील. रियानला मिळते यश. धनेवाटीची 29 धाबा. 4 गड्याच्या बदल्यात सुरुवात काय केली होती आराटीनी. शेहजाद डावरी बरसले होते. पहिल्याच बॉलला षटकार.
दुसऱ्या बॉलला चौकार वाटलं होतं. आता धावा बरं असतील. धावसंख्या 60-70 वर जायला मध्ये नासर बालदारनी प्रयत्न केला. 2 टुड्या त्यांच्या षटकार एक होती ती घोषांकित क्षेत्रात 2 मिळाले. त्यानंतर एक षटकारही ठोकला होता. बॅटर इस्माईल स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला. स्ट्रोक क्षेत्ररक्षक नवीद अशरफी लॉंग ऑनच्या सरळ हातात, कुठलीही चूक केली नाही. अक्षय सुद्धा आता रंगात आलेत आमचे. एक एक नवनवीन सॉन्ग त्यांच्या माध्यमातून येत जात आहेत. समर्थ कृपा साऊंड सर्व्हिस. महेश इस्माईल बाद झाले. महेश आलेत. मया आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सांगितलंय हवामान खात्याने. जोरदार हवा आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. बाउन्सर तिकड बाउन्सर पाहायला मिळाला. यस, व्हाईट बॉल स्क्वेअरलेगच्या पंचाने दिलाय वाईड डोक्याच्या वरून. वन बाउंडची आता वॉर्निंग सुद्धा येईल रिहानला. यस, रिहान नाराज आहेत. हा बाउन्सर नाही आहे सर, डोक्याच्या खालून गेलाय असं मत आहे रिहानचं, पण पंच सांगतात डोक्याच्या वरून आहे. स्टँडिंग पोझिशन बॅटरची जर डोक्याच्या वरून बॉल असेल तर नक्कीच व्हाईट बॉल आणि बाउन्सरची वॉर्निंग सुद्धा येते. आता बाउन्सर हाताळू शकत नाहीत रिहान. हा आता नो बॉल येईल. मागच्याच बॉलला वॉर्निंग होती, आता मात्र नो बॉल आहे. रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णयच ऑनफिल्ड डिसिजनच, ऑनफिल्ड डिसिजनवरच धावा लागेल. व्हाईट बॉल वर बॉस वॉर्निंग. चला, पंचांचा निर्णय अंतिम. आमचे आयोजक सांगतायत विनंती असेल आपल्याला, पंचांचा निर्णय अंतिम. मी म्हणतच होतो कॉमेंट्रीमध्ये की आता तुम्हाला बाउन्सर अलाउड नाही आणि तोच प्रयत्न रिहाननी केला, कारण वनवाची वॉर्निंग तुम्हाला दिली होती आणि मग बाउन्सर हाताळला आणि आता पंचांकडे चर्चा करून त्याला काही फायदा नाही आहे. पंच आमचे इशारा करतात फ्रीडचा बॉल असेल. हुसेफ दफीदार यांचे आगमन मसाकडून, त्यांनाही इन ॲक्शन डावखुरी सध्या चर्चेतले बॅटर त्याने आपल्याला पाहायला मिळेल. पाबरा संघही पोहोचलाय. सुफियान तुरुकी आमच्या नजरेस पडलेत. 7 घंटारे ते एक सध्या ज्या संघाचा दबदबा आहे त्याही संघाचा मॅच पाहायला मिळेल. याच दरम्यान फ्रीड बॉल, डॉट बॉल. पायी षटक खूप लांबले. 4 धावाच फक्त आल्यात, त्याच्यात विकेट आलाय, वाईड आलाय, डॉट आलेत, पुन्हा वाईड, नो बॉल आलाय. 3 विकेट आले पण 4 धावा फक्त अतिरिक्त आले. 31 सासिब आहे. 31 5 गड्याच्या बदल्यात 3 ओव्हर नंतर 31 धावा. 2 बॉलला 14 रन होते. 2 बॉलला 14. त्याच्यानंतर आपण पाहतोय आता 3 ओव्हरला फक्त 31. सतीश सर वेळ होते लक्षात घ्या. 16 मिनिटाला चौथं षटक. 15 मिनिटं कंप्लीट झाली ते टाइम. 2ला मॅच सुरू झाली. 2:15 झालीत. या मिनिटात बॉल पडणे गरजेचं आहे, नाही तर पेनल्टी येईल बानकोटला. एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत जाईल आयोजकांच्या सूचनेनुसार. विनंती आहे खेळाडूंना, हे समालोचक जे बोलतात ते आयोजकांच्या सांगण्याने बोलत असतात. बऱ्याच वेळेस खेळाडूंना वाटतं की समालोचकच सांगतायत, तर आम्हाला इच्छा नसते कुठल्याही खेळाडूला दुखवायची, पण आयोजकांची ती इच्छा आहे. आणि काल पेनल्टी दिले. पहिल्या दिवशी दिघीला 4 चेंडूची पेनल्टी दिली उशिरा पोचल्यामुळे. त्यामुळे इथे कुणाची गय केली जात नाही आहे गोलंदाजीसाठी.
इम्रान, हा लेग कटर, लेग स्पिन. कालपासून आपण चर्चा करतोय स्पिन टू विन. IPL ला ही स्पिनची चर्चा आहे. आकाश चोपडा सर नेहमी सांगतात स्पिन टू विन. इथेही पहा इम्रान लेग स्पिन पाहायला मिळाला रईतसाठी. पुढचा बॉल, पुन्हा एकदा लेग स्पिन. चांगला बॉल आहे, डॉट बॉल आहे. यस, गोशांकी क्षेत्रात डिक्लर बाईच्या स्वरूपात. डिक्लर, विकेट किपर कडून चूक. धावसंख्या 32. इम्रान चांगली गोलंदाजी करतायत. लेग स्पिन गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र रहीदनी पिकअप केलाय लेग स्पिनला. खूप लांबचा षटकार पाहायला मिळतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. DJ अक्षय षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल इम्रानचा रईसाठी. यावेळेस पुढे आले उजव्या अटीच्या खूपच बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बळण घेतलंय. वाईड बॉल. धावसंख्या आता वाढायला लागली. या षटकारानंतर हा वाईड आलाय. धावसंख्या 39. ही धावसंख्या 50 वर पुढच्या 3 बॉलला नेली तर आराटी मॅचमध्ये येईल. जबाबदारी तर रहीत आणि महेशवर आहे. इम्रान गोलंदाजी करतायत. लेग स्पिन, चांगली गोलंदाजी आहे. अचूक टप्पा. हा पुन्हा एकदा खूप बाहेर. टप्पा पडल्यानंतर जास्त वळतोय. धाव एकेरी वाढते वाईडनी. धावसंख्या 40. 5 गड्याच्या बदल्यात 40 धावा. पुढच्या 3 बॉलमध्ये अजून शेहजाद 10 धावांची इच्छा करत असतील की आणखीन 10, 50 प्लस झाले ना हे आराटीमध्ये मॅचमध्ये येईल. हेच कदाचित डगआउटमधून सांगतायत. कॅप्टन आसिफ यांचाही विचार आहे की 40, 45च्या आत, 50च्या आत थांबली पाहिजे. आराटी म्हणते 50च्या बाहेर जायला पाहिजे. इम्रानवर आता जबाबदारी आहे धावा रोखण्याची. धावा करण्याची जबाबदारी आराटीसाठी रहीदवर आहे. हो, पुन्हा एकदा वाईड. याच्या सोबत आता 22 पण येईल. टोटल 2. मागच्या एकही बॉल झाला नाही आणि 4 धावा गिफ्ट आल्यात आराटीला, बोनस आल्यात. शेहजाद आता खुश आहेत थोडेसे. 4 फुकट आल्यात. त्याला बॉलही खर्ची नाही आणि चौकार आलाय बाईच्या स्वरूपात. आराटीचे समर्थक खुश आहेत. ते इम्रानला म्हणतात येऊ दे, आणे दो असं म्हणत असतील. आता स्लिपला क्षेत्ररक्षक घेतलाय. तो फक्त एक्स्ट्रा धाव जाते तो अडवण्यासाठी आता तो क्षेत्ररक्षक घेतलाय. इम्रान रणअपमध्ये बिघाड. 6 बॉल आतापर्यंत टाकलेत इम्राननी, पण ऑफिशियली फक्त 3 बॉल झालेत. इम्रान हो, डाव्या अस्तीच्या बाहेर आहे आता. ऑफ कटर होता. वाईड बॉल बरोबर सोडलाय रियाननी. आसिफी सांगतात हो वाईडच आहे. विकेट किपर सांगतात मगाच उजव्या यष्टीच्या बाहेर टाकत होता, असा तर डाव्या यष्टीच्या बाहेर. असे प्रत्येक बॉलला चर्चा करतायत पण वेळ जात नाही. पण बानकोटचं नशीब आहे, ही जर तिसरी ओव्हर असती तर पेनल्टी आली असती त्यांना चौथ्या ओव्हरला. पण आता ही शेवटचीच ओव्हर आहे. वेळ तर जातो या षटकात. 43 धावा झाल्यात. आराटी सावकाश सावकाश 50 धावांकडे जाताना दिसते. हो, चांगला स्ट्रोक आहे. वा, रईच्या बॅटमधून आराटीच्या डग
2 बॉल अजून बाकी आहेत आणि रहित जेव्हा बॉल पडतोय तेव्हा षटकार ठोकतोय. याही वेळेस पाहूया चांगला स्ट्रोक, किती धावा येतील. षटकार साठी 70 पण होऊ दे, कारण लोकांना मिळायला लागले का कमी बोलत नाहीत. येऊ दे येऊ दे. आता 59 झालेत, एक बॉल बाकी आहे. 28 धावा दिल्यात इम्राननी. शेवटचा बॉल. हो पुन्हा एकदा अंपायरच्या आधी महेशनी वाईट दिलाय, पण अंपायरने आता दिलाय वाईट बॉल. शकील भाई यांच्याकडून राहितला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. वा पठ्ठ्या, 7 बॉल 20, 3 षटकार ठोकलेत. 29 धावा इम्राननी दिल्यात, 60 धावा दिल्यात. आराटीवाले किती येतील एक बॉल साठी? 10. वा हा शेवटचा डॉट बॉल. यावेळेस ऑफ स्पिन. यावेळेस इम्रान हुशार निघाले. डॉट बॉल आला तर लगेच आराटीवाले नाराज झाले, पण मागे विचार करत नाही की 30 धावा आले या षटकात. पा मिळायला लागल्यानंतर वाटते रहित कडून आणखीन शेवटच्या बॉलला षटकार आला असता, टार्गेट सेफ झालं असतं. पण 60 धावा पण कमी नाही आराटीवाले या मैदानात. इम्रान धावा खूप दिल्यात. याच दरम्यान एक लेशनरी खेळाडू इर्शाद दायरेकर यांचे आगमन होते. 11 फायटर मसाळा मुसा 11 ची जर्सी त्यांच्याकडे पाहायला मिळेल आपल्याला. इर्शाद दायरेकर. चला टॉस करूया आपण संदीप सर. यस टॉस केला जाते. हिटचा कॉल आहे इर्शाद यांचा. यस इर्शाद काय चॉईस करणार आहेत? नदीम बॉलिंग. फिल्डिंग करणार आहेत. 4 षटकांचा मॅच असेल. पाभरा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. किती धावांवर रोखाल इर्शाद? जेवढा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. बेस्ट ऑफ लक साध. काय सांगाल, टॉस जिंकली असती तर? आमचा पण निर्णय बॅटिंगचाच होता. बॅटिंग होता म्हणजे आता टॉसचा काही उपयोग नाही की तुम्हाला टॉस हरून सुद्धा बॅटिंगच मिळाली, त्यांनी फिल्डिंग घेतली. ते म्हणतात कमी धावांवर रोखू तुम्ही. तर सध्या पाभरा संघ हैदोस घातलाय. क्रिकेट सीझन चांगला राहिलाय. तुमचाही फॉर्म. किती धावा कराल? आता बघू, जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करू करायचे. नक्कीच. तुमच्या फॉर्मबद्दल काय सांगाल? बघू आता लक. नक्कीच लकसाठी ते म्हणतात, पण 7 जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा खूप चांगलं क्रिकेट खेळतात. बेस्ट ऑफ लक 7 गंतारी तुम्हाला. तसेच 11 फायटर इर्शाद तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मॅच आपण पाहाल पाभरा विपक्ष मसळा. मसळा संघाने नाणेफेकी जिंकले. ते बॉल फर्स्ट.
18 बॉल 47 ची गरज. हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. विकेट किपर मोहसिनच्या हातात बॉल. डॉट येते. ऑफ कटर्स ओव्हर आणि काशेद आहे शेजा डावरेची. पहिला वेगाने टाकला वाईडी शॉर्कर. त्यानंतर हा पाहायला मिळाला स्लोपवर वन ऑफ कटर. ही खासियत आहे शेजाची. वा शेजाद. 16 बॉल 47. शेजाद यावेळेस वेगान टाकलाय. गोशांकी क्षेत्रात एकच धाव येईल. आता स्ट्राईक नवीदला. डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 15. तो मंडप कुणी बांधलेला? बाईकवरच पडले आमच्या लोखंडी पाय. हॅलो हॅलो. बॉलर नवाज. चोवीस चोवीस चोवीस
बॅटर बाद होते बानकोट साठी. नवाज अनुभवी खेळाडू, गोलंदाज उंच पुरा ऑफ कटर बॉलर नवीद अशरफी. यार्ड बॉल 20 बाद केले. आसिफ अली 5 बॉल 2 खराब फॉर्मात आहेत आसिफ. शेवटच्या षटकात हा मॅच बानकोट पासून खूप लांब गेला. अकरा बॉल 37 ने बॅटर मैदानात येत आहेत. शरीफ ना पहिली बॉल टाकली तो ना. शरीफ 11 बॉल 37. संपूर्ण स्पर्धेत 246 षटकार झालेत. चौथा दिवस आहे आज. आपण पाहतोय नवशक्ती क्रिकेट संघ बापवन, कैलासवासी सुरेश गोविंद, करण पाटील साहेब स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. नवाज शरीफ साठी वायली कॅप्टर डीचेला सलामी दिली. ते षटकार दियान नि बॅटर ज्यांनी आल्या षटकार ठोकला. जबरदस्त देखणा स्ट्रोक दियानच्या बॅटमधून. धावा झाल्या 30. कराव्या लागतील आणखीन. 10 बॉल 31. बाज गोलंदाजासाठी. याच दरम्यान सध्या मॅच चालू आहेत आपल्या बाजूलाच. राणवली बौद्धवाडी नवतरुण क्रिकेट संघ आयोजित द्वीपरत्न चषक 2025 पर्व 3. 20 आणि 21 आज पहिला दिवस. 21,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 11,000. यावेळेस 8.5 इथे नासर वालदार चेंडूच्या खाली. दियान आले आणि एक षटकार ठोकून पुन्हा परत गेले. डीजे चषक 21,000, 11,000 आणि 7,000 तृतीय पारितोषिक. वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, तर नक्कीच संपर्क करा. लाल माती ग्राउंड बौद्धवाडी राणवलीमध्ये मॅच होतील. नवाज यांना 200 रुपयाचे कॅश प्राइज येते शकील ठाणगे यांच्याकडून. 2 विकेट 2 बॉलला महत्वाचं. नवी शर्दी अशरफीचा विकेट आला. न्यू बॅटर आलेत बानकोटसाठी. अझर षटकार आला होता. रियाजच्या बॅटमधून वाटलं होतं आता धावा. दियानच्या बॅटमधून वाटलं होतं आता धावा वाढतील. 9 बॉल आता 31 धावा. फटका पुन्हा एक धावेत खेळलाय. 3रा विकेट इथे मिळेल का आराठीला? नवाजनी तो मिळवून दिलाय. जबरदस्त गोलंदाजी नवाजची पाहायला मिळते. आणखीन एक बॅटर बाद. बाबरा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अफवान, मोहित पाटील, पेस बॅटरी आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. वेलकम मोहित. ने बॅटर शरीफ. 30 धावा झाल्यात. आता 8 बॉल 31. आता बानकोटसाठी अवघड झाले. ऑन हॅट्रिक आहेत नवाज, लेजेंडरी खेळाडू. जबरदस्त गोलंदाजी नवाजची पाहायला मिळते.
आपल्या उंचीचा फायदा घेतात. एक अचूक टप्पा त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस पाहायला मिळतो. 7 धावा दिल्यात, 3 विकेट घेतलीत, ऑन हॅट्रिक. बॅटर शरीफ. आता 8 बॉल 31 बानकोटला. या 30 धावा इम्रानच्या शेवटच्या षटकात गेल्या ना, त्या मॅटर करतायत. जर त्यापैकी 10 गेल्या असतात तर 40ची विन आली असती बानकोटला. 30 गेल्या त्यामुळे 61ची विन आली. 15 गेल्या असत्या 45ची विन आली असती. नवाज यष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय का? पंच आपल्या जागेवर आहेत. डॉट बॉल. डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नवाज यांची. 1 to go. संदीप सर, अंपायर निर्णय, लास्ट निर्णय. मॅच चालू ठेवायची आहे सतीश सर. काय चालू करतात ना रिव्ह्यू नाही अवेलेबल सर. आयोजकांनी सांगितले अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. शेवट बॉल. 7 बॉल 31 आता. शरीफ एकदा स्ट्राईकला. आता शरीफच येतील. 6 बॉल 30. 6 बॉल 30. 5 षटकार टोकावे लागतील. चला आराठी प्लीज. वेळ लावू नका नासर बालदार प्लीज. टायमिंग मॅचेस आहेत. आपल्याला माहिती आहे एखादी स्पर्धा भरवणे आणि ती संपन्न करणे. आपल्याला माहिती आहे तुम्ही जवळची टीम आहेत. सपोर्ट करा प्लीज. शहजाद, नासर, राहीद ज्यांनी फलंदाजी जबरदस्त केली. तीन षटकार ठोकले शेवटच्या षटकात राहीदनी. मॅचची कडा घेतली. डॉट बॉल. आता 5 बॉल 30. 5च्या 5 षटकार ठोकावे लागतील शरीफला. पानकोट साडी. डाव्याष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. 5 बॉल 30. फुलटॉस होता इथे. डायरेक्ट नॉन स्ट्राईक एंडच्या स्टंपवर आदळलाय बॉल. एक सिंगल स्ट्रोक चांगला होता. कदाचित सरळ चौकारी आला असता, पण चौकाराने भागणार नव्हतं. 30 धावा पाहिजे होत्या, त्यामुळे 5च्या 5 षटकार. आता 4च बॉल उरलेत. आसिफ यांच्याकडे स्ट्राईक येते. 33. 3 विकेटच्या बदल्यात 3 षटकानंतर. आसिफच्या बॅटमधून हा बिग हिट. सिक्सर आलाय, पण आता वेळ निघून गेले. धन्यवाद टीचे अक्षय. 39 धावा 3 गड्याच्या बदल्यात. 39. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर पुल. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार.
2 बॉल 16. आणखीन एक आसिफच्या हात बाप बाप लांब लांब लांब. जर एक्कावन्न धावा. 1 बॉल 10. रहित. हा 1 बॉल 10 आहेत आणि बाईज येईल का वाईड येईल का किती धावा येतात मॅच मध्ये ट्विस्ट आहे पाहूया. धावून तर धावा घेतल्यात मॅच पहा कसा आलाय किती धावा चौथी धाव होईल का डायरेक्ट हिट आउट आहेत. अर ट्विस्ट पहा काय झालंय वाईट होता आणि टोटल 3 आणि शरीफनी विकेट सोडायची नव्हती आसिफला स्ट्राईकवर ठेवायचं होतं. शरीफनी पहिलेच विकेट सोडली 3 धावले. जर रनआउट नाही आले असताना संदीप सर तर 4 कंप्लीट आणि 1 बॉल 6 आला असता. चौथ्याला रनआउट झाला ना मग 3 रन आले वाईट टोटल 4. आता 1 बॉल 6 यस 1 बॉल 6. सर 3 रन धावलेत ना सर. सतीश सर प्लेयर काय एकमेकात बोलतायत प्लेयर आपापसात बोलू नका. पंच 3 धावून वाईट बॉल 4. मॅच क्रिकेट आहे अक्षय दादा पहा 1 बॉल 10 वरून मॅच आली. 1 बॉल 6. 1 बॉल 6. ज्या प्लेयरनी रहीदनी मॅच मध्ये आणले होते 3 षटकार ठेवून 1 बॉल 10 असताना वाईट टाकला माग. पण आसिफ साठी टाळ्या व्हायला पाहिजे. आपण हरलो नाही असं दाखवलं त्यांनी. आता शरीफ कडून चूक घडली. त्यांनी शरीफला सांगितलं होतं विकेट मध्ये थांब मला स्ट्राईकला पोचू दे शेवटच्या बॉलला पण षटकार मी ठोकीन. पण शरीफनी पहिले विकेट सोडला क्रीज सोडली. आसिफ अली लक्षात राहील बापनच्या स्पर्धेत हा खेळाडू. 2 ग्लास शरबत. आसिफ भाई तुम्हाला गोलेवाले पण खुश झाले तुमचे. संपर्क करा. जबरदस्त स्ट्रोक 3 लगातार षटकार. 1 बॉल 10 पाहिजे असताना वाईट सोडला आसिफनी हुशारीनी. चौथी पण धावली असती 1 बॉल 5 आले असते आणि आसिफ अशा इराद्यात होते की षटकार. इथे जर षटकार ठोकला इम्राननी तर शेवटच्या षटकात 30 दिलेत ते सगळे आता माफ होतील त्याला. 1 बॉल 6. रहीद आता वेळ घेतायत आराटी. नासर चिडलेत. शहजाद सिली पॉइंटला. 1 बॉल 6. इम्रानला पुन्हा संधी. क्रिकेटमध्ये अशी संधी परत मिळत नाही. हो डॉट बॉल. इम्रान ओव्हर पिच बॉल होता. या आसिफनी दा कुठे मारला असता पण आसिफ बाद झाले. क्रिकेट आहे काय मॅच पाहायला मिळाला. आराठी सामना जिंकले पण खऱ्या अर्थाने क्रिकेट जिंकले. मन जिंकली ती आसिफ अलीनी. विनंती असेल ज्यांनी ज्यांनी मॅच पाहिलाय खेळाडू प्रेक्षक आसिफ साठी टाळ्या व्हायला पाहिजे. जबरदस्त खेळ अफलातून खेळ आसिफ अली. नवाज आपलं 200 रुपयाचं पारितोषिक. नवाज मॅन ऑफ द मॅच. 8 रन 3 विकेट. 200 रुपयाचं कॅश प्राइज पण आणि रहीद आपलं 500 रुपयाचं पण कॅश प्राइज आहे. संदीप सर द्या टोटल कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच. संदीप सर. नवाज जबरदस्त गोलंदाजी. 200 नवाजला 500 रहीदला. रहीद या
मॅन ऑफ द मॅच नवाज. एक्सपिरियन्स खेळाडू 40+ खेळाडू मॅन ऑफ द मॅच आणि 200चं कॅश प्राइज. जबरदस्त गोलंदाजी 8च धावा आणि 3 विकेट त्यामुळे मॅच जिंकलाय नवाज.